बाजूला आहे आणि 12 जुन्नरच्या बाजूला आहे. असे 12 मावळांचा प्रदेश मिळून 24 मावळांचा प्रदेश बनतो. त्यातल्या भोरच्या मावळामध्ये या तुमच्या मुलांनी बंड मांडले आणि आपले किल्ले ताब्यात घेतोय. एका पाठोपाठ एक बातम्या यायला लागल्या आदिलशहाच्या दरबारामध्ये आणि आदिलशहाने शिवाजी महाराजांच्या विरोधात अनेक योजना आखल्या. त्यातली पहिली योजना होती फत्तेखान खान नावाचा सरदार स्वराज्यावर चालून आला, पण शिवाजी महाराजांनी त्याचा 1648 मध्ये पराभव केला. ह्या पराभव हा पहिला पराभव आहे. आदिलशहाच्या दरबारातून आलेल्या अत्यंत बलाढ्य सरदाराचा हा झालेला पराभव आहे. आणि या पराभवानंतर मात्र महाराजांनी ही सत्ता वाढवायला सुरुवात केली आणि या सत्तेचा सगळ्यात मोठा जो विस्तार झाला तो जावळीच्या मोऱ्यांचा पराभव करून. जावळीचं खोरं म्हणजे महाबळेश्वरचा प्रदेश. लवकर लक्षात येईल, महाबळेश्वराच्या आजूबाजूचा जो घनदाट अरण्याचा प्रदेश आहे तो जावळीचा प्रदेश आहे. आणि ह्या जावळीच्या मुलखावरती जो राज्य करत होता आदिलशहाच्या वतीने त्याचा किताब होता चंद्रराव आणि तो मोरे घराण्याचा होता. म्हणजे त्या गादीवर जो बसायचा त्याला चंद्रराव म्हणायचे. पुढे अशी एक घटना घडली की त्या जावळीच्या गादीवरती बसायला वारस नव्हता, म्हणून दत्तक घेण्यासाठी मदत केली शिवाजी महाराजांनी. आणि ज्यावेळेस त्या यशवंतरावाला दत्तक घेतलं त्यावेळेस दत्तक म्हटलं की आपल्या मनामध्ये एकच पण असते लहान बाळ असेल वगैरे. त्यावेळेस त्या यशवंतरावाचं वय 36 वर्षाचं आहे. म्हणजे 36 वर्षाचा यशवंतराव हा जावळीच्या गादीवरती दत्तक म्हणून आला. आणि या सगळ्या दत्तक प्रकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मध्यस्थी केली आणि यशवंतराव मोरे त्याला गादीवरती बसवला. आता यशवंतराव मोरे हा चंद्रराव यशवंतराव मोरे झाला. पण हाच यशवंतराव पुढे स्वराज्याच्या विरोधात जे काम करणारे त्यांना आश्रय पण द्यायला लागला आणि स्वराज्याच्या विरोधात वागायला लागला. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या विरोधात एक मोहीम उघडली आणि त्या मोहिमेच्या वेळेस जावळीवरती जो हल्ला केला तो महाबळेश्वरचा जो डोंगर आहे, महाबळेश्वरच्या डोंगरातून खाली उतरलं पश्चिमेच्या बाजूला की जी दरी लागते ती त्या ठिकाणी जावळीचा सगळा प्रदेश आहे. जावळी नावाचं गाव सुद्धा आहे. तुम्ही जर प्रतापगडला गेला असाल तर मध्ये एक गाव लागतं ते जावळी नावाचं गाव. तर त्या जावळीच्या प्रदेशावरती महाराजांनी हल्ला केला तो मागच्या बाजूने केला आणि महाराजांची फौज येते ही बातमी त्यावेळेस चंद्रराव मोऱ्यांना कळली. त्यावेळेस तो युद्ध करण्यासाठी पलीकडच्या दिशेने गेलेला आहे आणि महाराजांनी पाठीमागून हल्ला केला. इथे गनिमी कावा आहे. गनिमी कावा हा शिवचरित्रामध्ये येणारा वारंवार शब्द आहे. पण गनिमी कावा म्हणजे नेमकं काय? पण आपल्या मनातला जो भाव असतो तो गनिमी कावा म्हणजे लपून छपून युद्ध करणं इतकं नाही. गनिमी कावा म्हणजे काय? गनिमी कावा म्हणजे शत्रूच्या जास्तीत जास्त सैन्यांचा आपल्या कमीत कमी सैन्यानिशी कमीत कमी युद्ध साहित्यानिशी नैसर्गिक साधन संपत्तीचा पुरेपूर वापर करून कमीत कमी वेळात आपलं कमीत कमी नुकसान होऊन शत्रूचा पूर्ण पराभव करणे याला म्हणतात गनिमी कावा. सगळं आलं पाहिजे त्याच्यामध्ये. निसर्गाचा विचार केला पाहिजे, निसर्गातून असलेल्या अडीअडचणीचा उपयोग केला पाहिजे. ज्या गोष्टी अडीअडचणीच्या त्या युद्धाच्या दृष्टीने फायद्याच्या, बरोबर ना? जी गोष्ट अडचणीची, पटांगणाचं युद्ध हे दोन्ही सैन्यांचा विनाश करतं महाभारत. आणि ज्याला गनिमी काव्याचं युद्ध म्हणतो, लपून छपून जो युद्ध म्हणतो आपण, त्याचा परिणाम असा होतो की शत्रूचा जास्तीत जास्त नुकसान करता येतं आणि आपला जास्तीत जास्त फायदा करून घेता येतो कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी खर्चामध्ये. याला गनिमी कावा म्हणतात. आणि हे युद्धतंत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी शोधलं असं नाही, पण त्याचा प्रभावी वापर जो केला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. आणि त्या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करताना सगळ्यात प्रभावीपणे वापर केला तो सह्याद्रीचा. सह्याद्री पूर्वी पण होता, पुढेही राहिला, पण सह्याद्रीचा इतका प्रभावीपणे वापर करणारा राज्यकर्ता शिवाजी महाराजांच्या अगोदरही झाला नाही आणि पुढेही झाला नाही. इतका प्रभावी वापर केला, अचूक वापर केला. म्हणजे आपण आता 2 दिवस समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं प्रत्येक वेळी सांगड घालतोच आहे. खरं तर समर्थांच्या ज्या सगळ्या ज्ञान साधनेचे केंद्र म्हणतो आपण त्या ज्याला, उपासनेची जी केंद्र म्हणतो त्या सगळ्या घडी सह्याद्रीमध्ये. आणि सह्याद्रीच्या अत्यंत डोंगर कपाऱ्यामध्ये आतमध्ये असलेल्या
म्हणजे शिवतरगड आहे. सकाळी योगेश मोहनने सांगितलं आपल्याला की शिवतरगड सारखी अत्यंत पवित्र जागा आहे, रामगड आहे, त्या सगळ्या गडी सह्याद्रीमध्ये. शिवाय या सगळ्या प्रदेशाचा नेमका वापर केला. आपण काय करतो, सह्याद्रीच पाहत नाही, मुलांनाही दाखवत नाही. विनंती आहे, मुलांना वेळीच सह्याद्री दाखवा, नाहीतर रस्त्यावरून प्रवास करताना मध्ये येणारे गतिरोधक त्यांना सह्याद्रीचे डोंगर वाटतील आणि मध्ये येणारे खड्डे त्यांना सह्याद्रीची दऱ्याखोऱ्या वाटतील. ही वेळ येऊ नये म्हणून त्यांना खरा सह्याद्री वेळच्या वेळी दाखवा. कारण इतका बलाढ्य सह्याद्री आपल्या पाठीशी असल्यानंतर काय करता येतं, तर स्वराज्य उभा करता येतं. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दाखवून दिलं. शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांचा प्रदेश सगळा ताब्यात घेतला. मोऱ्यांचा पूर्ण पराभव झाला. प्रतापराव मोरे हा पळून रायगडावरती, म्हणजे त्याला रायरी नाव होतं, त्याच्यावरती गेले. महाराजांनी तिथे वेढा टाकला आणि रायरी पण ताब्यात घेतली. म्हणजे रायगड पुढचा तो ताब्यामध्ये आला. जावळीचा हा प्रदेश ताब्यामध्ये आल्यानंतर महाराजांनी याच जावळीच्या प्रदेशामध्ये भोरप्या नावाचा एक डोंगर होता आणि तो डोंगर बांधायला घेतला. त्याची जबाबदारी, बांधकामाची जबाबदारी मोरोपंतांवरती दिलेली आहे. म्हणजे ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये सिव्हिल इंजिनियर म्हणतो आणि मराठीमध्ये स्थापत्य विशारद म्हणतो, ते काम मोरोपंतांनी केलेलं आहे. एकाच वेळी हे लोक अनेक जबाबदाऱ्या पाडतायत. माझं काम नाही ते, माझं जॉब चार्ज बघितला का वगैरे असं नाही म्हणत. तुम्हाला एका वाक्यात सांगू का, ज्या तानाजी मालुसरेंचं आपण अत्यंत कौतुक करतो पराक्रमासाठी, त्या तानाजी मालुसरेंना रस्ते बांधण्याचं काम सुद्धा शिवाजी महाराजांनी दिले आणि ते काम तानाजी मालुसरेंनी अत्यंत चोखपणे केलेलं आहे. आता कसं वाटतंय ना, कल्पना कशी वाटते आपल्याला, तानाजी मालुसरे रस्ते बांधताय, कशी कल्पना आहे, काव्य वाटतं नाही. पण हे लोक अशा पद्धतीने काम करत होते. त्यागातूनच राष्ट्रकार्य उभं राहतं. शिवाजी महाराजांनी मोरोपंतांवरती जबाबदारी दिली की घोरप्या डोंगरावरती किल्ला बसवा आणि प्रतापगडाचं बांधकाम त्या ठिकाणी व्हायला लागलं. प्रतापगड जो किल्ला आहे तो घोरप्या डोंगरावरती आहे. हा आपल्या पुढच्या युद्धाची रणभूमी आहे, म्हणून प्रतापगडची निर्मिती. हा प्रतापगड ताब्यात आला त्याच वेळेस महाराज समुद्राच्या किनारी असलेल्या वेगवेगळ्या प्रदेशावरती हल्ला करून तोही प्रदेश ताब्यामध्ये घेत आहेत. आणि हा सगळा जो मुलूक आहे आता आपण ज्याच्याबद्दल बोलतोय तो सगळा आदिलशहाच्या ताब्यात आहे आणि आदिलशहाला प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारचा झटका बसतो. त्यामुळे त्याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती अत्यंत रोष निर्माण झालेला आहे. आणि प्रत्येक वेळी आपण फतेखान पाटवला, त्याचा पराभव केला. जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी पराभव केला. आपली कोकणातली दाभोळ आणि आजूबाजूची बंदरं जी आहेत ते शिवाजी महाराज ताब्यात घेत आहेत. आणि सगळाच जर आदिलशहाचा मुलूक असा ताब्यात घेतच गेले तर एक दिवस असा येईल की विजापूर सुद्धा शिवाजी महाराज ताब्यात घेतील. वेळीच त्यांना आकळलं पाहिजे. आणि त्यावेळेस विजापूरच्या आदिलशहाच्या दरबारामध्ये त्यांची चाकरी करत होते शहाजीराजे. आणि शहाजी महाराजांना त्यांनी तक्रार केली आहे, वडिलांना तक्रार केली आहे की तुमचा मुलगा, आता मी हे आदरयुक्त बोलतोय, काही असं म्हणाल नाही की तुझा मुलगा तो सह्याद्रीच्या त्या मुलकामध्ये किंवा पश्चिमेच्या बाजूला सगळा मुलूक ताब्यात घेतोय, आपल्या आदिलशहाचा मुलूक ताब्यात घेतोय, त्याचा बंदोबस्त करा. शिवाजी महाराजांनी उत्तर दिलेले कागदात आहे, मुलगा माझं ऐकत नाही, तुमचं तुम्ही पाहून घ्या, तुम्हीच त्याचा बंदोबस्त करा. या दोन गोष्टी अंतर्भूत आहेत. एक, मुलगा माझा ऐकत नाही असं म्हटल्यानंतर वडील म्हणून शहाजी महाराजांची जबाबदारी तिथेच संपली. बरोबर ना? ऐकतच नाही म्हटल्यानंतर काय, आपण म्हणतो कधी कधी की नेतो ओढत फरफटत मुलाला आणि शाळेमध्ये नेऊन म्हणतो ऐकत नाही तुम्ही बघा, म्हणजे शिक्षकांवर जबाबदारी देऊन आपण मोकळं होतो. तसं शहाजीराजांनी सांगितलं की मुलगा माझा ऐकत नाही. आता मुलं नाहीत म्हणून मी सांगतोय, नाही तर मुलं घरी गेल्यावर तुम्हाला म्हटले असते शिवाजी महाराज तरी कुठे ऐकत होते. पण दुसरं वाक्य असेल, तुमचा तुम्ही बंदोबस्त करा. म्हणजे शहाजी महाराज सांगतायत आदिलशहाला की शिवाजी महाराजांचा बंदोबस्त तुम्ही करा. खात्री आपल्या मुलाबद्दल की आता शहाजी महाराजांच्या मुलाचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाच्या दरबारातून
कितीही बलाढ्य सरदार पाठवला तरी आता मुलगा इतका ताकदवान झालेला आहे किंवा मुलगा इतका बलशाली झालेला आहे, हनुमानाची शक्ती त्या मुलामध्ये जणू काही प्रगट झालेली आहे की तो आता कोणालाच ऐकणार नाही. आदिलशाचा कोणताही सरदार पाठवा, येऊ द्या कोणी. शहाजी महाराजांनी अप्रत्यक्षरित्या सांगितलं, आपली जबाबदारी बाजूला केली आणि आदिलशाला पण सांगून टाकलं की तुम्ही पाठवा, ज्याला पाठवायचंय त्याला. आणि आदिलशाच्या दरबारामध्ये कोणीही तयार नव्हता. चाचपणी सुरू झाली, कोण जात आहे. आणि कोणत्याही दरबाराची किंवा कोणत्याही कार्यालयाची एक रीत असते, परंपरा असते की आपण सगळेजण असं बसल्यानंतर जर एक अवघड काम इकडून समजा मी म्हटलं की कोण आहे हे काम करायला तयार, सगळेजण मागे बघतात आणि शेवटचे ना तेही मागे बघतात. हे आपली शाळा कॉलेज पासून पण पद्धत असते, शेवटच्या बेंचवर बसलेला पण माहीत असतो मग तोही मागे बघतो. आणि तीच पद्धत प्रत्येक दरबारामध्ये असते. आदिलशहाच्या बडी बेगम किंवा बडी साहेबीन तिचं नाव आहे, ती अली आदिलशहाची सख्खी आई नाही पण आईच आहे. तिचा नवरा मरण पावलाय, त्यामुळे आता तो मुलगा गादीवरती आहे, त्याचं नाव आहे अली आदिलशहा. त्याच्या अखेरी हा दरबार भरलेला आहे. दरबारात सगळे सरदार उपस्थित आहेत, सगळे म्हणजे आपले पण मराठी सरदारही बऱ्याच प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत, तिथे उपस्थित आहेत. बाजी घोरपडे असतील, घाडगे असतील, पांढरे असतील, अनेक नाव आहेत. तर हे सगळे लोक तिथे उपस्थित आहेत. आदिलशहाच्या वतीने इतर जे लोक आहेत तेही उपस्थित आहेत. आणि ती बडी बेगम म्हणतीये की तो शिवाजी म्हणजे तो शहाजी महाराजांचा जो मुलगा आहे ते शिवाजी महाराज आहे, त्यांनी एवढा दंगा मांडलेला आहे, आपला सगळा मुलूक ते ताब्यात घेत आहे. तो कोहस्थानी चुवा सगळा प्रदेश आपला ताब्यात घेतोय, त्याचा बंदोबस्त करायला कोण तयार आहे. आणि खरोखरी म्हणजे भौतिकदृष्ट्या त्या दरबारामध्ये एका टेबलवरती जसा असतो ना आपण टेबल असतो तसा चौकाईवरती ती विडे ठेवलेली आहे. तो विडा म्हणजे हुंडीचा विडा कोण उचलतोय, तो विडा कोण उचलायला तयार आहे. सगळेजण आपली मान खाली बघून खाली घालून कोण उठतंय का, कोण उठले की आपण परत मान वर करून बघायला, पुढची गंमत बघायला सगळे मोकळे ना पद्धत. तरी कोणी उठत नव्हता. त्या बडी बेगम अत्यंत चिडलेली बाई आहे आणि ती महाकजाक बाई आहे. तिच्या डोक्यात अगदी विष भिनावं ना तितका द्वेष भिनलेला आहे. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण बंदोबस्त करायचाच असा त्यांनी विडाच मांडलेला आहे प्रत्यक्ष. आणि तो विडा उचलायला कोण तयार आहे, कोण तयार आहे या दरबारातला कोणता सरदार तयार आहे की तो विडा उचलेल? कोणीही तयार नाही. कारण काय असतं, प्रत्येक ठेच आपल्यालाच लागावी हा आग्रह नसावा. दुसऱ्याच्या ठेचातून पण शिकता येतं का असा आग्रह आहे की आपल्यालाच लागली पाहिजे. दुसरे सगळे आदिलशहाच्या दरबारातल्या इतर सरदारांचा ज्या ठेचा लागल्या होत्या, जी अवस्था झाली होती त्यातून शिकले होते काय ते, त्या शिवाजी महाराजांच्या नादाला लागायला नको. आणि त्याच दरबारामध्ये सगळा दरबार शांत. ती बडी बेगम ओरडून विचारते, कोणी तयार नाही. त्याच वेळेस एक धप 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 पावलं टाकत एक ताकदवार उंच येतो. उंच म्हणजे फार अतिशयोक्ती करायची गरज नाही की 10 फूट होता आणि असं नसतं ते. उंच शिवाजी महाराज बुटके होते याचा अर्थ काय माहिती आहे का तुम्हाला? शिवाजी महाराज बुटके होते असं वर्णन ऐकतो ना आपण कधी, ते वर्णन कोणी केलंय? इंग्रजांनी केलंय. आणि इंग्रज लोक मुळातच थोडे उंच असतात. तुमच्या लवकर लक्षात येईल म्हणून सांगतो की भारतीय संघ आणि इंग्लंडचा संघ ज्यावेळेस मैदानात असतात ना त्यावेळेस आपले सगळे खेळाडू बुटके दिसतात. मग ते काय बुटके नाही आहेत, त्या वातावरणानुसार ती उंची असते. त्यामुळे इतर लोकांच्या मानाने ते बुटके. पण महाराजांची उंची अंदाज आहे. जिथे अंदाज आहे ना तिथे मी अंदाज म्हणूनच सांगणार. अंदाज आहे की महाराजांची उंची साधारण 5'10", 5'11" आसपास असायची. पण म्हणजे फार उंच आहे. हा अफजल खान उंच आहे, धष्टपुष्ट आहे, अत्यंत बलाढ्य आहे. आणि याच्याही पेक्षा त्याचं कर्तृत्व तेवढंच मोठं आहे. तो पाताळ इंद्रिय आहे, तो मुत्सद्दी आहे, तो पराक्रमी आहे. पण त्याच्या डोक्यामध्ये कपट भरलेलं आहे, जे आहे ते. तो कर्तबगार आहे. कशावरून?
तो एका साध्या भटारणीचा मुलगा आहे. भटारी म्हणजे स्वयंपाक करणारी स्वयंपाकी बाई. त्या स्वयंपाकी बाईचा मुलगा आहे. पण स्वयंपाक करणाऱ्या बाईचा मुलगा आपल्या पराक्रमाच्या बळावरती आदिलशहाच्या दरबारातला एक सर्वश्रेष्ठ सरदार झाला. याच्यामध्ये त्याचा पराक्रम सामावलेला आहे. तो किती पराक्रमी आहे 2-3 उदाहरणं देतो, खूप आहे. त्याच्या तावडीतून स्वतः औरंगजेब वाचला. गमत आहे. त्या रात्री जर औरंगजेब पळून गेला नसता तर दुसऱ्या दिवशी औरंगजेबाला अफजल खानाने मारलं असतं. औरंगजेब त्यावेळेस बादशाह नाही, पण तो दक्षिणेला दिल्लीच्या वतीनं शहाजादा म्हणून इकडची जबाबदारी पार पाडतोय. यावेळेस औरंगजेब हा एका युद्धामध्ये, सगळी युद्ध वर्णन करत नाही, माझ्याकडे प्रभूने गुरुजी बघतायत की तुम्हाला पुढे सांगायचंय सगळं, म्हणून मी फक्त अफजल खान केवढा मोठा आहे ते कळलं पाहिजे म्हणून मी एका वाक्यात सांगतो की औरंगजेब त्याच्या तावडीतून वाचला. दुसरी गोष्ट, कस्तुरी रंग हा श्रीरंगपट्टणचा बादशाह, त्याला अफजल खानाने भेटीस बोलवलं होतं आणि सगळ्या प्रकारे त्याला वचन देऊन बोलवलं की आता काही दोषी लागणार नाही, तह झालेला आहे, आता तुम्ही फक्त भेटायला या की तह आपला पूर्णपणे मंजूर होईल. आणि भेटीला बोलवलं आणि दगाबाजीने कस्तुरी रंगाला मारलं. का माहित पाहिजे, पुढे शिवाजी महाराजांचे प्रत्येक पाऊल जे आहे ते इतकं सावध आहे कारण अफजल खानाची पूर्ण माहिती शिवाजी महाराजांनी काढलेली आहे. तिसरी गोष्ट आहे, रंदुल्ला खानाचा सरदार म्हणून काम करत असताना अफजल खानाने काय पराक्रम केला तर रंदुल्ला खानाचा एक सरदार सिद्दी अंबर म्हणून होता आणि त्याला दरबाराने सांगितलं आदिलशहाने की तू रंदुल्ला खानाच्या मोहिमेमध्ये सामील हो. ही सगळी मोहीम रंदुल्ला खानाच्या नेतृत्वाखाली आहे. सिद्दी अंबरला सांगितलं तू त्या मोहिमेमध्ये सामील हो. याच्याकडे 2000ची फौज होती सिद्दी अंबरकडे, पण तो आदिलशहाचा सरदार असून सुद्धा केंद्राचे आदेश त्यांनी मानलेले आणि तो काय रंदुल्ला खानाच्या मोहिमेमध्ये सांगून सुद्धा सहभागी झाला नाही. रंदुल्ला खानाने ही जबाबदारी अफजल खानावरती दिली त्या सिद्दी अंबरकडे बघण्याची. त्या सिद्दी अंबरकडे बघण्यासाठी अफजल खान निघाला, फौज घेऊन निघाला थोडीफार, आणि ती फौज घेऊन निघाला अफजल खान सिद्दी अंबरच्या दिशेने. तर तो सिद्दी अंबर आहे तो स्वतःच हातापायामध्ये पेढे घालून अफजल खानाला सामोरा आला. दहशत बघितली ना. रंदुल्ला खानाला जो ऐकत नव्हता तो रंदुल्ला खानाचाच एक सरदार असलेल्या अफजल खान येतोय चालून म्हटल्यानंतर तो हातापायामध्ये पेढ्या घालून पूर्णपणे शरण आला, म्हणजे शरण झाला आणि तो त्या मोहिमेमध्ये सामीलच झाला. हे मी का सांगितलं की आपल्याला ज्यावेळेस चित्र काढायचं असतं ना त्यावेळेस त्याचं बॅकग्राऊंड अगोदर रंगवावं लागतं आणि मग त्याच्यामध्ये पुढचं चित्र आपल्याला कसं दिसतंय ते बरोबर असतं. बॅकग्राऊंडच माहीत नसेल ना, तुम्ही डायरेक्ट जर तुम्ही चित्र काढलं असेल कधी तर तुमच्या लक्षात येईल की आपण अखंड असा पांढरा कॅनव्हास घेतला आणि एकदम चित्र काढायला घेतलं ना तर ते चित्र चांगलं येत नाही. त्याला तो कॅनव्हास पहिल्यांदा व्यवस्थित रंगवावा लागतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय उठाव त्याच्यावरती काढायचं आहे. व्याख्यान किंवा एखादं प्रवचन हेही एक चित्र असतं, फक्त ते शब्दचित्र असतं आणि ते त्या समोरच्या श्रोत्यांना दिसलं पाहिजे ही जबाबदारी असते. म्हणून व्याख्यात्याने किंवा कोणी ते चित्र रंगवताना ही काळजी घ्यावी लागते. इथं आता अफजल खान कसा आहे कळलं. आता असा अफजल खान स्वराज्याच्या विरोधात त्या दरबारातला विडा उचलायला तयार झालेला आहे आणि तो एकदम पावलं टाकत आलेला आहे. आणि त्यावेळेस मानाखाली घातलेले सगळे सरदार अफजल खान म्हणून एकदम बघायला लागले की दोन गोष्टी, एक तर आपली जबाबदारी गेली, आता करेल तो अफजल खान, आता आपलं काम संपलं, आता आपल्या टाळ्या वाजवायचं, फक्त विडा उचलला की टाळ्या वाजवायचं, प्रत्येक जण तयार. आणि तो अफजल खान पुढे आला आणि त्याने एकदम तो विडा उचलून त्या दरबारामध्ये सांगितलं की चढे घोडेनिशी त्या शिवाजीला मी या दरबारामध्ये जिंदाच कैद करून आणतो. आणि थोडक्यात काय, नाही सापडला तर मुर्दा. तो विडा उचलला आणि बडी बेगमजी किंवा बडी साहेबीने तिने त्या अफजल खानाचा अत्यंत उच्च शब्दामध्ये किंवा दरबारालाही शोभतील अशा शब्दामध्ये कौतुक केलं. कोणीच तयार नाही
अफजल खान तयार झाला आणि आता अफजल खान तयार झाला म्हणजे सगळ्यांनी शिवाजी महाराजांचं स्वराज्य आता आदिलशाहीमध्ये किंवा विजापूरच्या याच्यामध्ये सामील झालं या दृष्टीने बघायला सुरुवात केली. अफजल खानाच्या नावाने त्या दरबारामध्ये एकदम गौरव सुरू झाला. हा अफजल खान जो आहे ना त्याला बडी साहेबी आणि आली आदिलशहाने नंतर बोलावून घेतलं आणि बोलावून घेऊन त्याला सांगितलं की शिवाजी महाराज जर तुला कैद करता आले नाही तर दगाबाजी करून का होईना पण त्यांना संपवण्याचा विचार कर. अंतर्गत सांगून टाकलं, दरबारात नाही सांगितलं कारण दरबारातून ही बातमी कुठे येईल, पण अंतर्गत सांगून टाकलं की त्या शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी तू जातोयस, पण जर समजा तुला सरळच्या युद्धामध्ये ते जमलं नाही तर त्या शिवाजी महाराजांना संपूर्णच परत हे दगाबाजी करावी लागली तरी पूर्णपणे कर, पूर्ण परवानगी दरबाराने दिली. आणि हा जो अफजल खान कसा होता, तो स्वतःला 2 पदव्या वापरायचा. आता क्रूर वगैरे म्हणण्यापेक्षा आपण भूषण काय मानतो ना, की आपण स्वतःच्या नावापुढे काहीतरी लावतो ना, कोण साहेब लावतो, कोण राव लावतो, कोण काय असं. तर इथे तो स्वतःच्या नावापुढे ज्या पदव्या लावायचा त्याच्यामध्ये ती पदवी आहे दीनदार कुप्रशिकन आणि दीनदार बुद्धशिकन. दीनदार कुप्रशिकन म्हणजे काफिरांचा नायनाट करणारा आणि दीनदार बुद्धशिकन म्हणजे मूर्तींचा विध्वंस करणारा असा हा अफजल खान. अफजल खान कोण आहे कळलं? आणि काफिर कोण? कोण काफिर म्हणजे आपण वापरतो शब्द, पण काफिर म्हणजे कोण? जे मूर्तींची पूजा करतात ते काफिर, मूर्ती पूजक. मी मूर्तींचा विध्वंस करणार आहे आणि मूर्ती पूजकांचा पण विध्वंस करणार आहे असा अफजल खान आता तो शिवाजी महाराजांच्या वरती चालून चाललेला आहे. शिवाजी महाराजांचा पूर्णपणे बंदोबस्त करण्यासाठी तो चाललेला आहे. आणि तो अफजल खान निघाला स्वराज्याच्या दिशेने. त्यावेळेस त्या दरबाराने अत्यंत मानाची वस्त्र दिली, त्याचा सत्कार केला, हत्ती दिले. जवळजवळ त्याच्याकडे 12,000 घोडदळ आणि 10,000 पायदळ आणि 1200 हत्ती आणि त्याच प्रमाणामध्ये बाकीचं सगळं सामान. म्हणजे आता तुम्हाला सामान जर माहिती आहे, तंबू, राहुट्या, डेरे, खाना म्हणजे खाणं बनवतात ना, जेवण खाण बनवतात ना, ते सगळं लवाजमा आणि त्याचं सगळं साहित्य एवढं सगळं म्हणजे 22,000ची फौज तर विजापूरच्या दरबारातूनच निघालेली आहे. आणि त्याच्याबरोबर हे सगळं एक नोंद अशी सापडते ॲबेकॅरीच्या पुस्तकामध्ये, तर विजापूरच्या जवळ अफजलपूर नावाचं ठिकाण आहे. तुम्ही कधी पाहिलं असेल तर ठीक आहे, नसेल तर मुद्दाम पहा. तिथे 60 कबरा म्हणून एक ठिकाण आहे. आणि औरंगजेब अफजल खानाने आपल्या बायकांना तिथल्या विहिरीत मारलं असं ॲबेकॅरी म्हणतो. मोहिमेला जातात आणि तिथे एकाच प्रकारच्या सगळ्या कपड्या म्हणजे एकाच वेळी बांधकाम केल्यावरती एकाच साच्यातून जसं आपण घडवतो ना एखादी गोष्ट, तशा सगळ्या कपड्या आज याला स्वतःचं नाव देण्याची एक हौस होती. त्याने आपल्या इथल्या पण एका गावाला नाव दिले अफजलपूर त्यावेळेस, जे आपण आज बावधन म्हणून ओळखतो, वाईच्या जवळच. त्याचं नाव त्याने अफजलपूर दिलं होतं. असा हा अफजल खान आहे. तो विजापूरच्या दरबारातून निघाला आणि नुसता निघाला नाही, त्याने पहिला हल्ला केला तो तुळजापूरवर केला. तुळजापूरच्या मंदिरावरती हल्ला केला कारण तुळजाभवानी ही महाराष्ट्राची भवानी आहे, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे, महाराष्ट्राची कुलदेवता आहे. आणि या कुलस्वामिनीवरती हल्ला, त्याच्या डोक्यात एकच, कुलस्वामिनीवरती हल्ला केला की या मूर्तींचा आणि या देवदेवतांचा रक्षण करणारे धर्मरक्षक असलेले छत्रपती शिवाजी महाराज इथे आपल्याला आडवे येतील आणि आपण त्यांचं जर पटांगणाला युद्ध झालं, मोकळ्या मैदानात युद्ध झालं तर आपण त्यांना पूर्णपणे नेस्तनाभूत करू. पण काय असतं की विवेकी करावे कार्यसाधन. कार्यसाधन हे विवेक जागृत ठेवून करायचं असतं आणि शिवाजी महाराजांना पक्क माहिती होतं. आता तू काय करायचं ते कर रे, मी बघू, पुढे बघू काय करायचं. त्याने तुळजापूरच्या मंदिराच्या परिसरामध्ये गाय कापली. तो रोजच कापत होता. अशा कित्येक गायी कापल्या जात होत्या.
त्यावेळेस त्यांनी तुळजापूरच्याही मंदिरामध्ये गाय कापली. आणि बहुतेक मला असं वाटतं की श्रीकृष्ण चरित्राचा विचार करून शिवाजी महाराजांनी इथेही विचार केला असेल. मोजून घेऊ 1 2 3 99 संपले की मग काय, मग सुदर्शन चक्र काढू. तोपर्यंत आहेच 99 करण्याची संधी आहे, करून घे बाबा. त्यांनी पुढचा हल्ला पंढरपूरवरती केला. पंढरपूरची मूर्ती दुसरीकडे हलवलेली होती. मंदिराला थोडी तुळशीच लागलीच, पण पंढरपूरला माणसं वगैरे तर ते मानणं किरकोळ काम होतं त्याच्या दृष्टीने. ते तर तो करतच होता. सगळा मुलूक बेचेरा करत ही सगळी फौज आता स्वराज्याच्या दिशेने निघाली. आपण थोडीशी गुढी घेऊ. स्वराज्याच्या दिशेने ही सगळी फौज निघाली. रस्ता वगैरे सांगत नाही सगळं. तर इथे मात्र शिवाजी महाराजांना त्या बातम्या पोहोचलेल्या आहेत. जिजाऊ साहेबांनाही कल्पना आहे की येणारी जी फौज आहे ती अफजल खानाच्या नेतृत्वाची आहे. आणि अफजल खान अत्यंत, खरं सांगतो समर्थांच्या समोर तो शब्द वापरावा लागतोय, पण तो हा हरामखोर सरदार आहे. बेईमान तर अत्यंत वरच्या टोकाचा बेईमान असलेला हा सरदार आहे. आणि असा सरदार आपल्या स्वराज्यावरती चालून येतोय. जिजाऊ साहेबांनी काही फार सुचलं नाही असं नाही. पहिल्या युद्धाच्या वेळेस शहाजी महाराजांना याच अफजल खानाने दगाबाजीने कैद केलं होतं. याच्याबरोबर आणखी 2 जण होते. त्यांचं नाव आहे बाजी घोरपडे आणि मुस्तफा खान. हा आदिलशाहचा वजीर आहे. मुस्तफा खान, बाजी घोरपडे यांनी शहाजी राजांना कैद केलं आणि त्यांची धिंड काढली ती अफजल खानाने काढलेली आहे. जिजाऊ साहेबांच्या मस्तकातला राग कुठपर्यंत गेला असेल विचार करा. धगधगत आहे, आगली आहे ना हा सगळा स्वराज्याचा, तो सतत धगधगत आहे. याचा परिणाम आहे. जिजाऊ साहेबांना बातम्या येत आहेत. आता तर अशी परिस्थिती झाली आहे की शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराज, तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि मी चुकलो हेही तुमचं लक्षात आलं पाहिजे. मी आता शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराज म्हटलो, बरोबर आहे ना? म्हणजे आहेत सगळे व्यवस्थित. तर शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराज यांना कनकगिरीच्या लढाईमध्ये याच अफजल खानाने दगाबाजीने मारलं. मुलगा आणि आपले पतिराज या दोघांचाही अपमानच नाही तर मुलाचा तर खून केलाय ह्या अफजल खानाने. आणि असा अफजल खान स्वराज्यावर चालून येतोय. जिजाऊ साहेबांना एकूण 6 अपत्य झाली, ती 2च टिकली. त्यातला पण एक मुलगा या अफजल खानाने मारलाय आणि उरलेल्या एका मुलावरती अफजल खान चालून येतोय. आईची म्हणून काय परिस्थिती असेल विचार करा. तुम्ही विचार करा. तुम्ही जास्त जिव्हाळ्याने आणि ज्याला गणव म्हणतो त्या दृष्टीने विचार करा. पण असा सरदार स्वराज्यावरती चालून येतोय आणि त्यावेळी जिजाऊ साहेबांची मनस्थिती काय असेल, शिवाजी महाराजांची काय असेल आणि सरदारांची काय असेल ती लक्षात येते की सगळेच सरदार म्हणतायत की याच्या वाट्याला जाऊच नाही, अफजल खानाच्या वाट्याला जाऊ नये. कारण अफजल खान बेईमान असलेला सरदार आहे. तो त्याची खात्री देता येत नाही. त्याची पावलं कशी पडतील ना त्याची खात्री देता येत नाही असा सरदार आहे. त्यामुळे त्याच्या वाट्याला जायला नको. शिवाजी महाराज त्यावेळेस खेड शिवापूरला आहे. शिवाजी महाराजांना एक मुलगा झालेला आहे अगोदर आणि त्याच्यानंतर हा सरदार येतोय. शिवाजी महाराजांचा मुलगा म्हणजे संभाजी महाराज पुढचे. त्यांचं नाव संभाजी जे ठेवलं ते चुलत्यावरून ठेवलेलं आहे. चुलत्याला मारलं ह्या अफजल खानाने आणि त्याच्यानंतर संभाजी महाराजांचा जन्म आहे. तारीख आहे 14 मे 1657. तारखा पण बघून बरं. तर त्या दिवशी संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि ते संभाजी महाराज जन्मल्यानंतर सईबाई साहेब आजारी आहेत, अत्यंत आजारी आहेत. दुधाची व्यवस्था करण्यासाठी धाराऊ गाड्या या खेड शिवापूरच्या मातुश्री त्यांची व्यवस्था केली आहे संभाजी महाराजांसाठी. इतकी परिस्थिती सगळ्या बाजूने बिकट आहे स्वराज्याची. आणि अशा वेळी तो अफजल खान येतोय. पुढे अफजल खानाची पत्र रवाना झाली की मावळच्या मुलखामधल्या सगळ्या सरदारांना त्यातलं एक पत्र पोहोचलं कान्होजी जेधे घरी किंवा कान्होजी जेध्यांना. कान्होजी जेधे म्हणजे कोण? स्वराज्याचे जे अत्यंत बलाढ्य लोक होते आणि जे सुरुवातीला शहाजी महाराजांनी पाठवले होते त्यामधले एक महत्वाचे सरदार म्हणजे कान्होजी जेधे. आणि कान्होजी जेधे म्हणजे भोरच्या जवळ कारी नावाचं गाव आहे. कारीच्या तिथे कान्होजींचा वाडा होता. आणि या कान्होजींना अफजल खानाने पत्र पाठवलं. अर्थात आदिलशाहच्या वतीने आदिलशाहनेच पाठवलं ते खरं तर. त्या पत्रामध्ये तुम्ही गप गुमान आदिलशाहला
आदिलशाहाने पाठवले की अफजल खानाला सामील व्हा. आदिलशाहाचे सरदार होते ना ते, त्यामुळे तुम्ही अफजल खानाला सामील व्हा, नाहीतर अर्थ फार भयंकर होता. तुम्ही कुटुंब कबिल्यासह मारले जाल. तुम्हीच मारले जाल असं नाही, तर सगळा कुटुंब कबिला सुद्धा मारला जाईल. आणि कान्होजी जे त्यांना ते पत्र ज्यावेळेस पोहोचलं, फरमान पोहोचलं, ते फरमान कान्होजी जे त्यांनी घेतलं, आपल्या 5 मुलांना घेतलं. कान्होजी जे त्यांना 5 मुलं होती आणि ती बहुतेक सगळी एकाच वयाची होती. त्यांना 5 बायका होते. तुम्हाला जर वाईट वाटत असेल तर तुम्ही हुशार जन्माला आलाय खूपच. 300-350 वर्षानंतर त्याला काही इलाज नाही आला. पण कान्होजी त्यांनी आपली 5ही मुलं बरोबर घेतली आणि 5ही मुलांसह कान्होजी जेधे हे शिवाजी महाराजांना भेटायला गेले. आणि शिवाजी महाराजांना भेटायला गेल्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुढे कान्होजींनी हे फरमान ठेवलं. आणि मग महाराज म्हणतायत, कान्होजी एक प्रकारे परीक्षा घेत आहेत, तुम्ही अफजल खानाला जाऊन सामील व्हा. आमच्या पायी तुमचा कुटुंब कबिला, तुम्ही ह्या कुटुंब कबिलाला कोशिश लागेल असं करू नका. तुमचा कुटुंब कबिला सुरक्षित राखण्यासाठी तरी तुम्ही अफजल खानाला सामील व्हा. आपल्यासारखा एखादा असता तर महाराज एवढंच तुमच्याकडून ऐकण्यासाठी आलो होतो म्हणणार. कान्होजी म्हणजे पुढे शिवाजी महाराज म्हणतायत, कान्होजी याच्यामुळे तुमचा कुटुंब कबिला तर वाचेलच, पण तुमचं वतन आणि जहागीर सुद्धा वाचेल, ती वाचवा. कान्होजींनी अक्षरशः हे नाट्य घडले बरं का. तिथे असलेला तांब्या घेतला पाण्याने भरलेला आणि महाराज हे काय बोलता, हे सोडलं पाणी आमच्या वतनावरती, हे सोडलं पाणी मुलाबाळावरती आणि हे घरादारावरती. हा कान्होजी या मुलाबाळांसकट स्वराज्याची चाकरी करण्यासाठी इथं आलाय. त्या वतनाच्या पायी मी काय बायका पोरण पायी आणि वतना पायी त्या अफजल खानाला जाऊन मिळू म्हणतात, याच्यासाठी काही एवढी हे केली. आणि अक्षरशः त्याने पाणीच सोडलं. पाणी सोडणं म्हणजे सोपी गोष्ट नाही बरं. आणि ते अक्षरशः महाराजांच्या समोर महाराजांनी एकदम त्या कान्होजींना उठवलं आणि कान्होजी आम्ही तो परीक्षा पाहिली, आम्ही फक्त तुमचं मन पाहिलं, आम्ही तुमचं मन जाणून घेण्याचा प्रयत्न केला की तुमच्या मनात काय आम्हाला कळलं पाहिजे ना, म्हणून आम्ही फक्त मन पाहिलं, आम्ही तुमचा अवमान वगैरे केलेलाच नाही. तर कान्होजी म्हटले की या मुलांना तुमच्या पायाशी घालायला आलोय. ही 5 मुलं जी आहेत ना, ती स्वराज्याच्या कामासाठी स्वराज्याच्या पायी तुमच्या पायी घालायला आलोय. आणि कान्होजी जेधेंना महाराजांनी अभय दिलं, सांगितलं तुमचा कुटुंब कबिला तळेगाव ढमढेरेला हलवा, कारण तो तिकडे सुरक्षित राहील. इथे कधीही अफजल खानाचं सैन्य येऊन धोका उत्पन्न होऊ शकतो. तो कुटुंब कबिला हलवला आणि कान्होजी जे गेले ना, ते मावळातल्या सगळ्या सरदारांना त्यांनी एकत्र केलं आणि स्वराज्याच्या कामामध्ये लावलं. त्याच्यामध्ये मग शिळीमकर आहेत, बांदल आहेत, देशमुख आहेत, मोहिते आहेत, बरेच आहेत, मरळ आहेत, सगळे लोक जमा केले, मोठे मोठे सरदार. आणि हे एवढंच फक्त अपवादात्मक प्रसंग आहे की स्वराज्याला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एकदम मदत करणारे मराठी लोक एकत्र आले. नाहीतर मराठी लोक एकत्र येणं म्हणजे फार अवघड असतो. वारीलाच फक्त मराठी लोक एकत्र येतात, बाकी कुठेही एकत्र येत नाहीत, एका दिशेने चालत नाहीत, नीटनेटके वागत नाहीत. मी मराठीच आहे, त्यामुळं मराठी माणसाचा स्वभाव नाडी मला माहित असणार. तर ही त्यावेळी सगळे लोक एकत्र आले, महाराजांना ही फौज येऊन मिळाली आणि महाराजांनी आता आपलेच लोक म्हणजे जिजाऊ साहेब, सईबाई साहेब, छोटे संभाजी महाराज यांना राजगडावरती हलवलं आणि महाराज स्वतः मात्र 11 जुलै 1659 या दिवशी प्रतापगडावरती आले. त्यावेळेस ते आईचा निरोप घेताना म्हणतायत, आईचा आशीर्वाद घेतला त्यांनी. आऊसाहेब खानाचे भेटीस जाणे. रावसाहेब म्हणतायत खान बेईमान आहे, त्यांच्या भेटीस न जाणे. त्यावेळेस शिवाजी महाराज म्हणतायत की आऊसाहेब खानाचे भेटीस तर जाणे आहेच. बहुतेक आई म्हणून पहिलं वाक्य तर नक्की असणार. शिवाजी महाराजांनी हा विचार केलाय की हा धर्म उद्ध्वस्त करतोय, सगळी मंदिरं पाडतोय, मंदिर पूजकांचा नाश करतोय, याला संपवलंच पाहिजे. आणि एक पॅरेग्राफ आहे अख्खा, तो सांगतो शिवाजी महाराजांचा. शिवाजी महाराज काय म्हणतायत? शिवाजी महाराज म्हणतायत की हा धर्म उद्ध्वस्त करायला लागलेला आहे, संपूर्ण धर्माचा उद्ध्वस्त करण्याचं कामच हा अफजल खान करतोय. हा धर्मद्वेष्ट आहे आणि असा धर्मद्वेष्ट असलेला अफजल खान स्वराज्यावरती चालून येतोय आणि आम्ही त्याच्या भेटीस न जाणे
तुम्ही सरदार लोकही असे मला कसं काय सुचवता? त्यावेळेस महाराज म्हणतायत की ज्या ज्या वेळी धर्माचा विनाश व्हायची वेळ आली त्यावेळेस भगवंताने 10 अवतार घेतले. रामाचा अवतार घेऊन म्हणजे प्रभू रामचंद्राचा अवतार घेऊन रावणाला मारलेलं तुम्ही विसरलात का? भगवान गोपाल कृष्णाचा अवतार घेऊन योगेश्वर त्या श्रीकृष्णाने कंसाला मारलं. इतकंच नाही तर हिरण्यकशिपूच्या वेळेस प्रल्हादाच्या वेळेस हिरण्यकशिपूचा जो वध करायचा आहे त्यावेळेस नरसिंहाने अवतार घेतला आणि आपल्या दोन्ही हाताने त्याचं पोट फाडलं, नखांनी पोट फाडलं. मलाही आता तीच नखाग्र सुचतायत. आता मला पुढच्या जगाने ओळखावं, ते अफजल खानाला मारणारा म्हणून ओळखावं, म्हणून मी चाललोय. भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सुजाम्यहं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. पुन्हा एकदा मला स्वधर्माची स्वराज्याची स्थापना करायची, याच्याकरता मी अफजल खानाचा वध करायला निघालेलो आहे. जिजाऊ साहेबांचं ज्यावेळेस त्यांनी दर्शन घेतलं त्यावेळेस आई म्हणून त्यांची ज्या जीवाची कालवा झालेली आहे ती तर आहेच, पण जिजाऊ साहेबांनी पुढे आशीर्वाद दिलाय. शिवबा, शिवबा हा शब्द वापरतात ते. शिवबा जाणे आणि आपण यशाची कमान जशी वाढवतो ना तशी यशाच्या नौबती तुमच्या दुमदुमाव्यात असा आशीर्वाद देते. इतकंच नाही तर जाणे शिवबा यश मिळवून परत येणे. आई भवानी तुम्हाला आशीर्वाद देत आहेच, पण शेवटचं वाक्य जे म्हणतायत ते अत्यंत मोलाचं आणि महत्वाचं आहे. ते म्हणतायत की संभाजी महाराजांचे उसने फेडून येणे. जाताय लक्षात ठेवा, त्या भावाला हेच मारलंय, संभाजी राजांचे उसने फेडून येणे. उसने फेडून येणे म्हणजे लक्षात आलं का? आई म्हणते ही बदलाच घ्या, हिंदी पिक्चर नाही हा, इतिहास आहे. आई म्हणते ही नोंद आहे की शिवबा जाणे संभाजीचे उसने फेडून घेणे. आणि शिवाजी महाराज प्रतापगडावरती आले आणि प्रतापगडावरती आल्यानंतरच 11 जुलैला ते आले आणि प्रतापगडावरती सगळ्या लोकांना एकत्र केले आणि प्रत्येकाला जबाबदारी द्यायची सुरुवात केली. तोपर्यंत खान वाईपर्यंत येऊन पोहोचला सुद्धा. खानाची छावणी वाईमध्ये पडली आणि खानाने आपला वकील पाठवला, त्याचं नाव आहे कृष्णाजी भास्कर. आणि तो कृष्णाजी भास्कर हा शिवाजी महाराजांना भेटायला आलाय. अर्थात खानाने शिवाजी महाराजांना भेटायला बोलवण्यासाठीच त्याला पाठवलेलं होतं. अफजल खानाने शिवाजी महाराजांना भेटायला तो आलाय आणि शिवाजी महाराजांना भेटायला आल्यानंतर तो म्हणतोय की अफजल खानाची तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे, तर तुम्ही अफजल खानाच्या भेटीला यावं म्हणून मी तुम्हाला निमंत्रण द्यायला आलो. आणि त्यांनी मात्र ज्याला मधाचं बोट लावणं म्हणतात ना ते पुढे लावायला सुरुवात केली. जर तुम्ही आलात तर तुमची आहे ती जहागिरी किंवा तुम्ही मिळवलेलं स्वराज्य तुमच्याकडेच राहील, पण खान साहेब आदिलशहाला बोलून तुम्हाला कोकण किनारपट्टीची जहागिरी पण वाढवून देतील आणि तुम्हाला दौलतीतून जो प्रत्येक वेळी पैसा मिळेल तो वेगळा असेल. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर खानाच्या भेटीस यावं असं मला वाटतं. सगळं ऐकून घेतलं. महाराजांनी कोणतंही उत्तर दिलं नाही. शहाणी माणसं लगेच उत्तर देत नाही. तोंडावर सांगून टाकलं खाड करून असं नाही, तुझं काम केलं झालं हो तुझं, म्हणजे त्याची व्यवस्था केली राहण्याची वगैरे प्रतापगडावरती आणि बाकी लोकांशी चर्चा केली महाराजांनी. आणि महाराजांची चर्चा करण्याची मला वाटतं परंपरागत रीत म्हणून ते पाळत असावेत. ठरलेलं त्यांचं अगोदरच असायचं, पण चर्चा केलीच नाही असा आरोप करायला नको म्हणून चर्चा. सगळ्या सरदारांना बोलवून घेतलं तर सगळ्या सरदारांचं म्हणणं होतं की खान दगाबाज आहे, त्याच्या भेटीला जायचं नाही. तर महाराज म्हणाले की ठीक आहे, पण आता आपल्याला खानाला भेटायला वकील पाठवायचं, ती जबाबदारी कोणावर द्यायची? आणि ती जबाबदारी दिली गोपीनाथ पंत वकील, ज्यांची जशी नावं उपलब्ध आहेत तशीच सांगतोय. तुम्हाला अपेक्षित असलेली नावं सांगण्यासाठी मी इथे उभा राहिलेलो नाही. गोपीनाथ पंत वकील हे सासवड जवळ हिवरे नावाचं गाव आहे, तिथले अत्यंत हुशार. बहुतेक सासवडचे आत्रेय जसे हुशार होते तसेच ते पण असावे बोलायला वगैरे. तर त्या गोपीनाथ पंतांची महाराजांनी निवड केली आणि गोपीनाथ पंतांची निवड केल्यानंतर महाराजांनी गोपीनाथ पंतांना सांगितलं की पंत जाणे आणि खान प्रतापगडावर येईल, प्रतापगडाच्या परिसरात येईल ऐसे करणे. जा
आणि त्याला वाटेल ती वचनं द्या, एवढी परवानगी आहे. म्हणजे थोडक्यात काय, जर तुम्हाला खोटं आश्वासन द्यावं लागलं तरी द्या, खोटं बोलल्यानंतर जर प्रायश्चित्त घ्यावं लागत असेल तर त्याची व्यवस्था मी करतो पुढे काय करायची. आता तुम्हाला एकच काम आहे, राष्ट्रकार्य करायचंय आणि राष्ट्रकार्य करण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करू नका. घंटा उजवीकडूनच ओवळायची का डावीकडूनच ओवळायची याच्यामुळे जर पुढची आखी उपासना राहणार असेल ना तर घंटा बाजूला ठेवा, उपासनेला प्रारंभ करा. नाहीतर सगळा वेळ काय होत नाही, ते काय महाराज आज का उपासना केली नाही, ती घंटा कुठून ओवळायची ना तेच विसरलो म्हणजे, त्यामुळे राहून गेलं सगळं. असं नाही, ते बाजूला ठेवा. तुम्ही वाटेल त्या अनाभाका द्या आणि खान प्रतापगडाच्या याच्यात येईल, बेचक्यात येईल असं करा. आणि गोपीनाथ पंतांना दुसऱ्या दिवशी कृष्णाजी भास्करच्या बरोबर पाठवायची व्यवस्था केली आणि जाता जाता सूचना केली की खानाच्या मनात काय त्याचा अंदाज घे. नेमकं मनात काय बोलतोय हा खरं सगळं, पण त्याच्या मनात काय. वकील एवढे हुशार असायला पाहिजे, नाहीतर वकील आहे ते डॉक्युमेंट सगळे दिले ना तरी सगळे मांडतच नाही. तो आपल्याला सांगावं लागतं, दिसते की तुम्हाला, हो का, पुढच्या वेळेस बघू. तर इथे मात्र महाराजांनी जाता सांगितलं की तुम्ही काय करा की खानाच्या मनात आणि छावणीचा अंदाज घेऊन या. हे गोपीनाथ पंत वकील अतिशय वेगळी होते, बोलायला तर इतके मदाळ होते, गोड गोड बोलून समोरच्याला बोलवावं हे त्या पंतांना चांगलं जमत होतं. ते गेले, खानाला भेटले आणि खानाला भेटून सांगितलं की महाराज साहेब आपले भय खातात. भय खातात म्हणजे भीती वाटते. महाराजांना आपली भीती वाटते, त्यामुळे ते भेटायला येत नाही. महाराज आज आपण काकांसारखे, कोणत्या नात्याने, तुम्ही एकाच दरबारात काम करताय शहाजी महाराज आणि तुम्ही, त्यामुळे आपण काकांसारखे आहात, तीर्थरूप आहात. पण काय, तुम्ही जरी तीर्थरूप असला तरी तुमची भीती महाराजांना वाटतेय की म्हणून ते तुमच्याकडे यायला नको म्हणतायत भीतीमुळे. त्यामुळे तुम्ही जर महाराजांच्या भेटीला आला तर महाराज तुमचं आगत स्वागत चांगल्या पद्धतीने करू शकतील. खानाला काय झालं, खान आहे तो गर्विष्ठ आहे, त्याचा तो अभिमानाचा जो फ्लोर आहे ना तो लगेच फुलला आणि त्याची कॉलर थोडीशी टाईट झाली. एवढी स्तुती. आणि मग काय, पुढे गोपीनाथ पंतांनी सगळी स्तुती केली. पुढे मात्र त्या अफजल खानाने गोपीनाथ पंतांना विचारलंय, तुम्ही आप तो ब्राह्मण आहे म्हणजे ब्राह्मण आहात, म्हणून मी तुम्हाला विचारतोय, खरंच शिवाजी महाराजांच्या मनात काय, उस शिवाजी के मन में क्या है. त्यावेळेस तो अफजल खानाला गोपीनाथ पंत म्हणतायत की महाराजांच्या मनात असं काहीच नाही, आपण भेटीस यावे असेच महाराजांना वाटते. तुम्ही भेटीची तुमची आतुरता लागली आहे, उलट तुम्ही कधी भेटताय असं. पंत परत आले, पंतांनी येताना सगळा अंदाज घेतला आणि महाराजांना सांगितलं की खानाच्या मनात तुम्हाला दगाबाजी करून पकडून नेणं हे पहिलं आहे आणि नाही जमलं तर मारून टाकणं हे दुसरं आहे. नेमकी बातमी कळली, खानाची नाडी तपसून पंत इकडे आले. पण लगेच काय खान आला नाही. पुन्हा गोपीनाथ पंत गेले, खानाला पुन्हा सांगितलं की महाराज भय खातात, पण तुमचा स्वागत करावं, भेटावं, तुमची कळा भेट घ्यावी, तुमची भेटच घ्यावी, प्रत्यक्ष भेट घ्यावी, याच्यासाठी ते फार आतुर आहे. फक्त भीतीमुळे ते इथपर्यंत येत नाही. आणि असं काय असते, एकच गोष्ट वारंवार सांगितली की नाही ती पटायला लागते. खोटं जरी असेल ते वारंवार सांगितलं की खरं वाटायला लागतं. आजकालच्या इतिहासाच्या बाबतीमध्ये जे चाललंय ना ते हेच, खोटंच सांगायचं पण रोज सांगायचं. शेवटी माणसांना काय रोज सांगतायत म्हणजे खरं असलं पाहिजे असं वाटून जातं. तर त्या पद्धतीने इथे त्या खानाला सांगितलं की तुम्ही या, काही नाही. मग ठरलं आणि खान तयार झाला. खान जो चढलाय तो वाईवरून महाबळेश्वर आणि महाबळेश्वर वरून रडतोंडीच्या घाटाने खाली उतरलाय. रडतोंडीचा घाट म्हणजे काय, तुम्ही प्रत्यक्ष फिरलेला नाहीये. ज्या घाटाने चढल्यानंतर किंवा उतरल्यानंतर तोंड जसं होतं तसं त्या घाटाला नाव आहे, रडतोंडीचा घाट. म्हणजे तोंड असं रडल्यासारखं होतं त्या घाटाने उतरल्यावरती, म्हणजे मोकळं उतरल्यावर. आणि खान तर आपल्या बरोबर हत्ती, घोडे, उंट, तोफखाना वगैरे अशा सगळ्याच गोष्टी घेऊन, जड जवाई वगैरे सगळं घेऊन आलेलं आहे. म्हणजे अगोदरच मोकळं चालायला ही सह्याद्री अवघड, त्यात तो सगळा लवाजमा घेऊन, त्यामुळे रडकुंडीला आलेले आहेत सगळे. सगळं वर्णन करत नाही, म्हणजे आहे त्याच्यामध्ये अत्यंत रडकुंडीला आलेले आहे सगळं सैन्य.
बहुतेक ते खानाला मनात शिव्या देतच असणार आहे, काय काढले, याला कळतं का नाही वगैरे वगैरे. आणि ते रडकुंडीच्या घाटाने हे जे उतरले ते प्रतापगडच्या खाली पार नावाचं जे गाव आहे, रामवरदायनी, महाराजांनी मगाशी उल्लेख केला, ते रामवरदायनी जी आहे की तुळीची तुळना माता चालली पश्चिमेकडे, ती म्हणजे ती तुळजापूरची भवानी म्हणजे रामवरदायनी. कारण प्रतापगडच्या भवानीची स्थापना अफजल खान आला तोपर्यंत झालेली नाही. म्हणजे तुम्ही कुठेतरी वाचलं पण असेल, ऐकलं पण असेल की महाराज प्रतापगडच्या भवानीचं दर्शन घेऊन अफजल खानाच्या भेटीला निघाले. पण हे ऐतिहासिक दृष्ट्या तसं ह्याच्यात बसत नाही. पण प्रतापगडच्या भवानीची नंतर स्थापना झाली. त्या पारच्या आजूबाजूला जो कोयनेचा जो परिसर आहे, कोयना नदी आहे तिथून वाहते, त्या कोयना नदीच्या आजूबाजूला सगळी अफजल खानाची छावणी पडली आणि तिथून वरच्या बाजूला दोन वर दिसतो तो प्रतापगड. तर तो दिसतच नाही तिथे खाली गेल्यावर, वरच्या टप्प्यात असल्यावर दिसतो, खाली गेल्यावर प्रतापगडच गायब होतो. अशा ठिकाणी त्याची छावणी पडली. आणि मग भेटीचा सगळा मसुदा ठरला. त्याच्यामध्ये गोपीनाथ पंत वारंवार येत आहेत उतरून अफजल खानाला भेटतायत आणि तो मसुदा तयार केला. कृष्णाजी भास्कर, गोपीनाथ पंत, अफजल खान यांच्या संगमताने. त्याच्यामध्ये भेटीची जागा प्रतापगडावर नसेल. दुसरी गोष्ट ती प्रतापगडच्या खाली असेल. ती जागा महाराजांनी निवडली. जागा अशी निवडली, पहा जागेचं महत्व. जागा अशी निवडली की प्रतापगडावरून पाहिलं तर ती जागा अत्यंत सहज दिसत होती. तिथलं जंगल साफ केलं सगळं शामियाना उभारण्याकरता. ती जागा प्रतापगडावरून व्यवस्थित दिसत होती. पण खान जिथं उतरला होता आणि खानाची फौज जिथं उतरली होती ना, तिथून ती जागा दिसत नव्हती. हे युद्धाचा भाग ते बारकाव आहे, आजही दिसत नाही. खान आहे छावणीची जागा आहे, तर ती छावणी वरून मात्र सगळी दिसते, खालून दिसतच नाही. अशा नेमक्या जागी ती छावणी उभारायचं महाराजांनी प्रारंभ केला. मसुदा ठरला. त्याच्यामध्ये आपल्या बरोबर दोघांनीही 10 तिरंदाज हशम घ्यावे. म्हणजे अत्यंत युद्ध करणारे योद्धे लोक हे दोघांनी 10 बरोबर घ्यावे. ते त्या भेटीच्या जागेपासून बाणाच्या अंतरावर ठेवावे दोघांनी. अर्थात प्रतापगडच्या बाजूला महाराजांचे 10 जण असतील आणि अफजल खान ज्या बाजूने आलाय त्या बाजूला अफजल खानाचे 10 जण असतील. आपल्या बरोबर 2-3 लोक आणायला हरकत नाही दोघांनी पण. ही भेट सशस्त्र आहे. म्हणजे दोघांनी शस्त्र आणायचे, असं नाहीये की शस्त्रच आणायचं नाही. ठरलेली भेट सशस्त्र आहे, तो नियम आहे आणि ते ठरलंय सगळं. आणि हे सगळं ठरलेलं असताना महाराजांच्या पंतांनी निरोप पाठवला की तुम्हाला तुमचा आदर सत्कार करण्याची आमची इच्छा आहे, पण आमच्याकडे काहीच नाही, आम्ही गरीब आहोत. बरं वाटतं ना समोरचं. अफजल खानला बरं वाटलं. अफजल खान म्हटलं की हे सगळे व्यापारी लोक आहेत, जर जवाहीर विकणारे यांना जर प्रतापगडावर पाठवलं तर गोपीनाथ पंत म्हणताय की महाराज त्यांच्याकडून खरेदी करतील आणि मग तुमचा उच्च सत्कार आम्हाला करता येईल. डबल फायदा ना, व्यापाऱ्यांना पैसे मिळणार आणि ते सगळं आपण परत आणणारच आहे महाराजांना मारून, म्हणजे डबल फायदा. असा अफजल खानाने विचार केला. व्यापारी प्रतापगडावरती आपली पेठ लावून बसले. महाराजांनी त्यांचं खरेदी केलं आणि शामियाना अत्यंत उच्च दर्जाचा शामियाना उभारला की असा विजापूरच्या दरबारामध्येही नसेल असा उभारला. जड जवाहीर, झुमर किंवा कानाजीचं कापड, अत्तर वगैरे हे सगळं इतकं लोड, तक्के, गिरदे, गाद्या हे सगळं व्यवस्थित टाकलं आणि शामियाना अत्यंत उच्च पद्धतीचा वसवलं. महाराजांनी बाकीच्या लोकांना आपापलं काम दिलं. त्याच्यामध्ये नेतोजी पालकरांनी घाटावर जाऊन या सैन्याला परत जाणं, जर युद्ध झाल्यानंतर किंवा भेट झाल्यानंतर परत जाणाऱ्या सैन्याला जाऊ द्यायचं नाही, ही जबाबदारी नेताजी पालकरांची. तानाजी मालुसरेंवरती दुसरी जबाबदारी दिली. शिळीमकर, हैबतराव शिळीमकर वगैरे यांचे मोचेगडीमध्ये त्यांना छावण्या किंवा लपून बसायला सांगितलं. सगळे लोक लपून बसलेले. पारघाट अडवण्यासाठी काही लोकांना सांगितलं, त्यांना तिकडे पाठवून दिलं आणि ह्या सगळ्या ठिकाणी लोक आपले पेरून ठेवले, छावण्या पेरून ठेवल्या की ज्याचा पत्ता अफजल खानाला नाही. आणि तोफेंचा इशारा झाली की सैन्यांवरती तुटून पडायचा एवढाच आदेश. आणि महाराज स्वतः मात्र पुढच्या तयारीला लागले. आणि कसं जावं तर अंगी बख्तर घालावे. बख्तर म्हणजे चिलखत. महाराजांनी अंगात चिलखत घातलं. आता त्याच्या अगोदर महाराजांनी सगळी पूजा विधी केलेली आहे. पूजा विधीच फक्त केलेली नाही, तीर्थप्राशन केलेलं आहे आणि दही, दूध, साखर वगैरे या सगळ्या गोष्टींनी नैवेद्य लावून पूजा केलेली आहे. इतकंच नाही
तर महाराजांनी एक गाई आणि दक्षिणा ब्राह्मणांना दान केलेली आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर शंकराची पूजा, जे शंकराचं मंदिर आता केदारेश्वराचं मंदिर प्रतापगडावरती आहे, ते प्रतापगडाचं बांधकाम करताना स्वयंभू सापडलेलं आहे. बांधकाम करताना सापडलं, एका वेलीच्या खाली होतं ते, तर ते सापडलं. तर त्या शंभो शंकराचं दर्शन घेतलं आणि महाराज भेटीला निघाले. बाकीच्या लोकांवरती सगळेच म्हणाले आम्ही येतो. जे ठरले, जैसे ठरले तैसेच होईल, जसं ठरलं तसंच होईल. आणि जेवढ्या लोकांना सांगितले तेवढ्या 10 जणांनी बरोबर यायचं. त्याच्यामध्ये अर्थातच जीवा मला आहे, संभाजी कावजी कोंडाळकर आहे, आणि सगळ्याची नावं उपलब्ध आहेत, ते वेळ नाही आपल्याजवळ. तर ते सगळे 10 जण आणि स्वतः महाराज हे गड उतरले. याच्या अगोदर गोपीनाथ पंत गोकील हे अफजल खानापर्यंत पोहोचले होते की अफजल खानाने या सगळ्या ठरल्यामध्ये काही घोळ केलाय का हे बघण्यासाठी. फार सावधता किती आहे, अखंड सावधान असावे. तर नेमका घोळ अफजल खानाने केला होता. अफजल खानाने 1,500 ते 2,000ची फौज घेऊन तो निघाला होता भेटायला. ठरलंय का असं? फौज घेऊन यायचंच नाही दोघांनी पण अफजल खान निघाला होता. गोपीनाथ पंतांनी सांगितलं की तुम्ही जर या लोकांना घेऊन निघाला ना, तर मुळात मी महाराजांना कसं तयार केले माझं मला माहिती आहे. ते भय खातात तुम्हाला भेटायचं, आता तर ते येणारच नाही, मग प्रतापगड सोडणार नाही. मग शेवटी ते अफजल खानाने ते रद्द केलं. तिथे 1,500ची 2,000ची फौज आहे. 10 लोकच बरोबर घेतले, भोई घेतले, 4 भोई ते उचलून त्याची पालखी उचलून प्रतापगडाच्या त्या पाचीवरती आणली. ते स्वतः उशिरा आले, कारण स्वतः अफजल खान अगोदर आला. काही वेळा उशिरा येणं हे फायद्याचं असतं आणि नेहमी उशिरा येणं हे नेहमी तोट्याचं असतं. शिवाजी महाराजांनी विचार केला की आता जर आपण उशिरा गेलो तर शामियाने बघून आणि ती भेटीची जी आतुरता आहे, खरं तर पटेल असं सांगू का, प्रियकराच्या भेटीची जी आतुरता आहे ना, ती त्या अफजल खानाला लागलेली आहे. कधी एकदा भेटतोय, अस्वस्थता निर्माण झालेली आहे की त्या शिवाजी महाराजांना कधी एकदा भेटतोय. त्या म्हणजे त्याला क्षण आहे ना, तो वर्षासारखा वाटायला लागलेला आहे. इतकं तो उतावीळ झालेला आहे. माणूस असा उतावीळ झाला की चुका करतो, आणि तो त्या चुका अनेक व्हाव्यात म्हणून त्या अफजल खानाला अगोदर बोलवलं. अफजल खान तिथे आला आणि सगळं वैभव बघून वेडच झाला. तो त्या गोपीनाथ पंतांना म्हणतोय की ये कहां से लाए सब तुम, हमारे दरबार में भी इतनी शान शौकत नहीं, आप कहां से लाए. म्हणजे तो म्हणतोय की ते विजापूरच्या दरबारापेक्षाही तुमचं हे सगळं जे काही संपत्ती आणि वैभव आहे ते डोळे दिपवणार आहे, हे कुठून आणलं. म्हणजे तो त्यातच गेला. युद्धाच्या विचारापासून बाजूला जातो, एकाग्रता भाजली आणि महाराज येत नाही. शेवटी तो येरझारे घालून बसला आणि मग महाराज आले. आणि महाराज आले नंतर भेटीच्या जागी पोहोचले तरी एकदम आत प्रवेशले नाही. तर त्यांनी पंतांना आतमध्ये पाठवलं आणि सांगितलं की तो सय्यद बंड आहे, त्याला बाजूला काढ. भारी. आता तो अफजल खान म्हणला काय होतं. महाराज भय खान हे कसं भीतीचं एवढं अवडंबर बाजून टाकलं की अफजल खानला वाटायला लागलं की चला आता काय थोड्या वेळासाठी थोडक्यात बिघडायला नको. मग ते सय्यद बंडालाही बाजूला काढलं आणि महाराज आत आले. त्यावेळेस तो अफजल खान म्हणतोय की आओ आओ शिवाजी, हमारे गले लग जाओ. आणि तो म्हणतोय की तुम्ही का घाबरताय आम्हाला. त्यावेळी शिवाजी महाराज त्याच्या डोळ्यात डोळे देऊन, डोळ्याला डोळे देऊन बोलतायत, तुम्हास आम्ही काय म्हणून घाबरावे, तुमचे भय काय म्हणून बाळगावे. अफजल खानाला बहुतेक 36व्या मजल्यावरून पडल्यासारखं वाटलं असेल. आतापर्यंत म्हणजे काही सेकंदापूर्वी तुमचा वकील पण म्हणत होता ना घाबरतात म्हणून. तुम्हास आम्ही काय म्हणून घाबरावे, तुमचे भय काय म्हणून करावे. भ्यावे ते प्रभू रामचंद्राच भ्यावे, तुम्हास आम्ही काय म्हणून भ्यावे. भ्यायचंच असेल ना तर त्या प्रभू रामचंद्रांना घाबरावं, तुम्हाला आम्ही काय म्हणून घाबरावं. आणि मग आता पुढचा पर्याय नाही. तो म्हणतो आओ मेरे गले लग जाओ. आणि त्या अफजल खानाने भले मोठे हात पसरले आणि शिवाजी महाराजांना त्याने आपल्या कवेत घेतलं. शिवाजी महाराजांची मान डाव्या बगलेत दाबली आणि त्यांनी जो खंजीर आणला होता तो काढला आणि तो महाराजांच्या बगलेमध्ये मारला. अर्थातच महाराजांच्या अंगरख्याच्या आतमध्ये चिलकत होतं, त्यामुळे अंगर कट्ट्यात करून फाटला आणि अफजल खानालाही कळलं की अरे चुकलं. अर्थात त्याने पुढची गणित लगेच मांडायला सुरुवात केली असेल की दुसरा वार गळा मोकळा असतो ना गळ्यावरती. युद्धाच्या लोकांना हे सगळं माहीत असतं.
मग पुढचा वार त्याला संधी देण्याच्या अगोदर सर्व्हिस आपल्याकडे. महाराजांनी आपल्या कमरेचा बिछवा काढला. वाघनख बरोबर आहे, महाराजांनी डाव्या हातामध्ये वाघनख लपवण्याची नोंद आहे, वापरल्याची नाही. पण तो बिछवा काढला आणि तो त्याच्या डाव्या बगलेत पोटात खुपसला आणि तो आडवा ओढला आणि महाराज पटकन त्या चौथऱ्यावरून खाली उडी टाकती झाली. त्यावेळेस महाराज तो दगा 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 हाताळी बाहेर आली, दगा 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 करून ओरडतोय. तोपर्यंत महाराजांनी लगेच पळायला सुरुवात केली. इकडून सय्यद पंडा आला. सय्यद पंडाकडे बघायला हे सांगायला मला वेळ जास्त लागतोय सगळं. जीवामाला इकडून आला आणि त्या जीवामालाने सय्यद पंडावरती आक्रमण करायला सुरुवात केली. महाराज बाहेर आले आणि महाराजांवरती कृष्णाजी भास्कर वार करतोय. त्याचा वार अडवला आणि महाराजांनी त्याला पहिल्यांदा सांगितलं की तुम्हास मारिल्याने शंभो शंकर आम्हास हसेल. तुम्हाला जर मी मारलं ना तर भगवान शंकरच आम्हाला हसेल की तुम्ही कुणाला मारलं, म्हणजे काय त्याला मारतो कुठं. मग त्याने परत वार केला, त्यालाही मारून टाकलं. इकडे अफजल खानाच्या बाजूने आलेला सय्यद पंडा त्याला जीवामालाने अडवला आणि त्याचा वारही अडवला आणि त्यालाही मारून टाकलं. दोन्ही बाजूचं सैन्य एकमेकांमध्ये 10 लोक लढायला लागले. तोपर्यंत ही सगळी आतडी गोळा करून पोटामध्ये, तोही मोठा हिंमतवान गडी म्हणावा लागेल, ही सगळी आतडी गोळा करून तो बाहेर पडला आणि पालखी जाऊन बसला. त्यांनी जी पालखी आणली होती त्याच्यात जाऊन बसला आणि त्या घोड्यांनी पालखी उचलली. आपला जो संभाजी कावजी जो कोंडाळकर होता ना त्यांनी बघितलं की अरे अफजल खानाची पालखी उठलेली आहे. तो पळत गेला आणि त्याने घोड्यांचे पाय छाटले पहिल्यांदा, म्हणजे गाडी पंक्चर झाली. डायरेक्ट ती पालखी खाली, घोड्यांचे पाय छाटल्यामुळे. आणि त्या पालखीमध्ये असलेल्या छातीवरती त्या अफजल खानाचा वार केला. त्याचं मुंडकं उडवलेलं मुंडकं हातामध्ये घेतलं आणि मुंडकंच घेऊन तो प्रतापगडाच्या दिशेने निघाला. महाराजही प्रतापगडाच्या दिशेने निघाले. प्रतापगडाच्या दिशेने निघाले. गडावरच्या लोकांना दरवाजामध्ये थांबायला सांगितलेलंच होतं. महाराजांनी त्याचे 10 लोक गडामध्ये प्रवेशले. गडामध्ये प्रवेशल्यानंतर गडावरच्या लोकांनी दरवाजे बंद केले आणि पुढे इशारा लगेचच दिली की तोफांचे आवाज करा, तोफांचे आवाज करा. धडाधड तोफा त्या प्रतापगडच्या परिसरामध्ये उडायला लागल्या. ही इशारत कशाची आहे हे त्या अफजल खानाच्या सैन्यांना कळेना. त्यांना माहितच नव्हतं ही इशारत कशाची येते. त्यांना असं वाटलं असेल की भेट झाल्यामुळे उडवली. तोपर्यंत ही इशारत मराठी सैन्याला मिळाली आणि मराठी लपलेलं सैन्य अफजल खानाच्या सैन्यावरती अक्षरशः तुटून पडलं. आणि ते किती तुटून पडलं तर ते इतक्या त्याला एक उपमा, अतिशय छान उपमा कविभूषणाने वापरलेली आहे, ती तर वापरतो खरं तर ते हे शिवाजी महाराजांचं सैन्य जे म्हणजे शिवशंकराचे जे गण आहेत ना ते आज फार खुशच आहेत. कशामुळे तर आता शिवाजी महाराजांचं युद्ध होणार आहे आणि त्या युद्धामध्ये जे लोक मारले जातील ना त्यांची आपल्याला भली मोठी मेजवानी मिळणार आहे. म्हणून हे शंकराचे सगळे बाकीचे लोक इथे खुश झालेले आहेत. अशा पद्धतीचं इकडे कापाकापी सुरू झाली. त्या जावळीच्या जंगलामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेले म्हणजे आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांनी जावळीच्या जंगलाचं जे वर्णन केले त्यामध्ये ते म्हणतायत की जावळीचं जंगल इतकं घनदाट की एक वेळ हिडिंबेच्या डोक्यातील केसातील ऊस सापडेल पण जावळीच्या जंगलात हरवलेला हत्ती सापडणार नाही. इतकं ते घनदाट जंगल आहे. आणि या जंगलामध्ये आता ह्या लोकांना कळेच ना कुठल्या बाजूला पळायचं, नुसतीच कापाकापी. महाराजांनी एक मात्र यातूनही धर्माची सूचना दिली होती की जे लोक हत्यार टाकतील त्यांना अभय द्या, म्हणजे त्यांना आपल्या बाजूला घ्या, कैद करा, त्यांना मारू नका. पण जे हत्यार घेऊन येतील त्यांना सोडू नका. आणि सैनिकांना जर अशी लिस्ट मिळाली ना तर ते फार पराक्रम गाजवतात. तो मारायला लोक मिळाले ना की सैनिकांना त्याच्यापेक्षा जास्त मजा कशात येत नाही. सैनिकांनी कापाकापी सुरू केली. आपल्या तलवारी, तुझी तलवार जास्त लाल का माझी तलवार लाल, बहुतेक अशाच त्यांच्या स्पर्धा लागल्या असतील. सगळी कापाकापी सुरू झाली. फक्त याच्यामध्ये मात्र अफजल खानाचा जो मुलगा होता फाजल खान, तो प्रतापराव मोरेंच्यामुळे त्या जंगलातून वाट काढून, कारण मोऱ्यांचं जंगल होतं त्याला माहित होतं, त्यांनी ती वाट काढली आणि त्याला बाजूला घेऊन गेला. फाजल खान वाचला आणि अफजल खानाची बाकीची सगळी फौज नेस्तनाबूत झाली. ही सगळी फौज जेवढ्या वेळ आपलं व्याख्यान आखलं चाललं ना तेवढ्या वेळेत सगळं युद्ध झालं. इतक्या कमी वेळात प्रतापगडाच्या हे युद्धाचा परिणाम झाला. अफजल खान त्याच्या सगळ्या फौजेसकट बहुतेक मारला गेला आणि आदिलशाहच्या दरबारातला जिंदा मुर्दा शिवाजी महाराजांना कैद करण्यासाठी आलेला हा जो सरदार आहे त्याला शिवाजी महाराजांनी जाऊन दिलं नाही. कसं केलं? जैसे कालयवने एकाके करून मारिला तैसेच केले. जसं कालयवनाला भगवान श्रीकृष्णांनी एकटं पाडून मारलं तसं त्या एवढ्या मोठ्या 22,000ची फौज नाही, त्याला मिळालेली इतर फौज आहे ती 41,000ची पुढे झाली आणि ही सगळी फौज बाजूला काढून फक्त
फक्त त्यातला नेमका म्होरक्या उचलला आणि महाराजांनी त्यालाच मारलं. मला तर इथे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार हा हिरण्यकशिपूला मारणाऱ्या नरसिंहाचाच अवतार वाटतो. कारण त्या हिरण्यकशिपूचं पोट फाडणारे नरसिंह आणि अफजल खानाचे पोट फाडणारे शिवाजी महाराज, काय फरक आहे याच्यामध्ये? तुम्हाला जर छत्रपती शिवाजी महाराज हे कधी विष्णूचा अवतार दिसले, कधी शिवशंकराचा अवतार दिसले, तर तो त्या पराक्रमाचा आणि धर्मस्थापनेचा जो पाया आहे त्याचाच परिणाम आहे. म्हणून धर्मस्थापनेचे नर ते ईश्वरी अवतार असं शिवाजी महाराजांच्या बद्दल म्हटलं जातं. कवी भूषणाने तर शिवाजी महाराजांचं वर्णन करताना ते नरसिंहच आहेत असं केलं. इंद्रजिमी जृंभपर बाडवस अंबपर रावणसह दंभपर रघुकुल राज है. इंद्रजिमी जृंभपर बाडवस अंबपर रावणसह दंभपर रघुकुल राज है. पवन बारी बाहपर शंभुरती नाहपर जो सहस बाहपर रामद्विज राज है. दावाळ तुम दंडपर चितामृग झुंडपर भूषण वितुंडपर जैसे मृगराज है. तेज तमहंस पर कन्नजिमी कंस पर जो मृंज वंश पर शेर शिवराज है. शेर शिवराज है. शेर शिवराज है. झालेली सेवा 10 मिनिट पुढे वाढले, पण झालेली सेवा ही मी प्रभू रामचंद्राच्या चरणी समर्थ रामदास स्वामींच्या चरणी अर्पण करतो. अर्थातच तुम्ही सगळे रणभूमीवरचे लोक 2 दिवस रणभूमीवरचाच एक प्रसंग, वेगवेगळे प्रसंग अनुभवत आहेत आणि तेही शिवाजी महाराजांचे आणि समर्थांच्या आणि शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये ऐकतायत. याच्यापेक्षा वेगळं भाग्य ते कोणतं? म्हणून मी तुम्हा सगळ्यांनाही वंदन करतो. अर्थातच आपल्या समर्थ सेवा मंडळाचे रामदासजी योगेश बुवा